आगरी कोळी समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार. चैत्र नवरात्र उत्सवात पहिल्या दिवशी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी आपल्या कुटुंबियासमवेत पूजा आरती करून देवीची स्थापना केली. त्यानंतर संतोष चौधरी प्रस्तुत दादूस आला रे या कोळी गीताचा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाच्या दरम्यान ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर क्षेत्रातील आगरी व कोळी समाजातील उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करून त्यांना सन्मानित करण्यात आले. सत्कार मूर्ती विक्रांत सुभाष कोळी, रत्नप्रभा राजेश कोळी, गोपिका स्वप्नील कोळी, सुरेखा संजय ठाणेकर, आराध्य राहुल नाखवा, भावना म्हात्रे, युगंधर दर्शन कोळी, जयराम महादेव हजारे, हिना राजकमल म्हात्रे इत्यादी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी ठाणेकर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती देऊन देवीचे दर्शन करून या कोळी गीत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. ज्योतिताई कोळी यांना विनंती करते, आपल्या शुभ हस्ते आपण रत्नप्रभा राजेश कोळी यांना सन्मानित करावं. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा त्यांना बेस्ट टीचर अवॉर्ड मिळालेला आहे. BLO वर्क सुद्धा त्यांनी केलेला आहे. अशा विद्यार्थी प्रिय शिक्षिका रत्नप्रभा राजेश कोळी, आपलं खूप खूप अभिनंदन. 36 गुणी काव्य असं लेखन यांचं भरपूर आहे. कादंबऱ्या लिहितात, त्यांच्या कादंबऱ्यांना देखील महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाण्यातील रेमंड ग्राउंड येथे राजस्थान स्थापना दिवसानिमित्त राजस्थान विकास मंचने रविवारी 30 मार्च रोजी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, भाईंदर, मुंबई येथे राजस्थानी समाजातील लोकांनी पारंपरिक पोशाख परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. राजस्थानातील लोकनृत्य व लोकगीतांचा कार्यक्रम भारून गेले होते. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राजस्थानचे भाजपाचे नेता व नगर विकास मंत्री जबार सिंह खर्रा, खासदार नरेश मस्के, आमदार संजय केळकर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय वाघुले आदी शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात विशेष योगदान संस्थेचे मुख्य संरक्षक राकेश मोदी आणि राजस्थान विकास मंच महाराष्ट्राचे अध्यक्ष कपूर रामावत यांनी दिले. तसेच ओमप्रकाश जजुका, विजय कुमार बसवतियन, महेश जोशी, चंद्रकुमार जजोरिया, प्रदीप गोयंका, संदीप शर्मा, श्रीमती विमला हिरण, श्रीमती ममता मेहता यांच्यासह अनेक मान्यवरांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. या मेळाव्यात रेमंडचे कमर्शियल मॅनेजर डायरेक्टर शांतीलाल पोखरणा यांना राजस्थान रत्न व संदीप माहेश्वरी, सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती अरुण जोशी, टिपटॉप हॉटेलचे संचालक मनोजभाई शाह इत्यादींना राजस्थान विभूषण, कुमारी यशधर्म मेहता, पियुष चव्हाण इत्यादींना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजस्थान विकास मंच द्वारा नववर्ष, नवरात्री व राजस्थान दिवसची स्थापना होऊन 76 वर्ष झाले. त्या निमित्ताने राजस्थान विकास मंच द्वारा राजस्थान महोत्सव आज इथे आयोजित करण्यात येत आहे. हा आपल्यात एक अभूतपूर्व कार्यक्रम आहे आणि आज समाजाचे महिला, पुरुष असे करून सरासरी 5000 लोक आज या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमामध्ये राजस्थानची संस्कृती, राजस्थानची कला, राजस्थानचे पारंपरिक डान्स, घुमर डान्स आणि बाकीच्या सांस्कृतिक कार्यक्रम आहेत. आणि या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, खासदार नरेशजी मस्के,
संजय केलकरजी, निरंजनजी डावकरे, रवींद्रजी फाटक आणि तमाम महाराष्ट्रातल्या राजकारणी, सांस्कृतिक आणि प्रत्येक क्षेत्रातील लोक या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. आज सांस्कृतिक क्षेत्रात, कला क्षेत्रात, उद्योग क्षेत्रात राजस्थानवरून आलेल्या लोकांनी जे जे काही उल्लेखनीय कार्य केले आहे त्यासाठी राजस्थान गौरव, राजस्थान विभूषण, राजस्थान सांस्कृतिक रत्न, उद्योग रत्न अशा 12 प्रकारचे पुरस्कार वेगवेगळ्या समाजातल्या लोकांना आज आपण इथे प्रदान करणार आहोत. राजस्थान दिवस 1949 में राजस्थान की स्वायत्त राजस्थान बना था, तभी से हम लोग राजस्थान दिवस मनाते आ रहे हैं. राजस्थान की परंपरा और राजस्थान की विरासत को ठाणे हमारी कर्म भूमि में हम लोग पिछले 2012 से मनाते आ रहे हैं और पिछले 2 वर्षों से, गए वर्ष भी हम लोग बड़ी धूमधाम से राजस्थान दिवस मनाया था, जिसमें हमारे प्रदेश के मुख्यमंत्री और यहाँ के केंद्रीय अपने कैबिनेट मिनिस्टर और अनेक गणमान्य मेहमान उपस्थित हुए थे. और इस बार भी हम लोग बड़ी धूमधाम से इस कार्यक्रम को मनाने जा रहे हैं. पूरे राजस्थान के 3 लाख राजस्थानी लोग जो थाने में रह रहे हैं, उन सभी को साथ में लेकर, सभी 36 कौम को साथ में लेकर, सभी जाति समाज को साथ में लेकर, हम हैं राजस्थानी के स्लोगन को लेकर ये राजस्थान दिवस हम लोग मनाने जा रहे हैं. और बड़ी संख्या में बड़ी तैयारी के साथ ये कार्यक्रम हम लोग मना रहे हैं. इस कार्यक्रम में हमारे प्रदेश के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब और प्रदेश के उप मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब इस कार्यक्रम में आ रहे हैं. और दूसरी विशेषता इस कार्यक्रम की यह है कि इस कार्यक्रम में हमारे राजस्थान के IAS ऑफिसर जो महानगर पालिका में कमिश्नर है भूषण जी गगरानी जी, उनको हम लोग राजस्थान गौरव पुरस्कार दे रहे हैं. और हमारे राजस्थान के गौरव जो राजस्थानी है, जिसका हमें नाज है, ऐसे हमारे पुलिस आयुक्त सत्यनारायण जी चौधरी जो मुंबई के पुलिस आयुक्त थे, उनको भी इस मंच के माध्यम से राजस्थान गौरव पुरस्कार दे रहे हैं. और हमारे इस रेमंड जिस कंपनी में कार्यक्रम हो रहा है, यहाँ के जो संचालक है, निदेशक है हमारे शांतिलाल जी पोखरणा साहब, उनको हम लोग राजस्थान समाज रत्न दे रहे हैं. और दूसरे हमारे जो संदीप जी माहेश्वरी हैं, जो इसी कंपनी में कार्यरत है, अधिकारी हैं, उनको अपना राजस्थान विभूषण पुरस्कार दे रहे हैं. दूसरी हमारी बहन वीणा चौधरी, निधि चौधरी, वो भी हमारे यहाँ की IAS है, महाराष्ट्र में कलेक्टर रही हुई है, पनवेल में, रायगढ़ में. वो भी इस मंच के माध्यम से उनको हम लोग सम्मान करें. उनको भी हम लोग राजस्थान गौरव नारी शक्ति से पुरस्कार कर रहे हैं. और ऐसे बहुत सारी गणमान्य शक्तियाँ जो राजस्थान की है और इस धरती पर, इस कर्म भूमि पर जिनका बहुत बड़ा योगदान रहा है, सामाजिक योगदान रहा है, उनको इस मंच के माध्यम से, राजस्थान विकास मंच के माध्यम से उनका हम सम्मान करने जा रहे हैं. राजस्थान गौरव से कर रहे हैं. जो नारी शक्ति का जो योगदान है, उसको हम नारी शक्ति का पुरस्कार कर रहे हैं. इसका राजस्थानी समाज का, इस समाज सेवा में जो उत्कृष्ट काम है, उनको हम राजस्थान विभूषण पुरस्कार से पुरस्कृत कर रहे हैं. कर्मचाऱ्यांच्या मागण्या धसास, 7व्या वेतनाचा फरक अदा. ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांकडून आमदार संजय केळकर यांचा सत्कार. ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिपरिचारिका पदावरील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यास धसास लावल्याबद्दल तसेच 7व्या वेतनाचा फरक मिळवून दिल्याबद्दल कर्मचाऱ्यांनी नुकताच आमदार संजय केळकर यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. भाजपचे कोपट येथील कार्यालयात नियमितपणे सुरू असलेल्या जनता दरबारातून ठाणे महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या व समस्या तसेच नागरिकांच्या समस्या सोडवण्यात यश येत असून आमदार संजय केळकर या उपक्रमाच्या माध्यमातून शेकडो नागरिकांना दिलासा देत आहेत. आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेतील आरोग्य विभागाअंतर्गत येणाऱ्या अधिपरिचारिका या पदावर कार्य करणाऱ्या कर्मचारी वर्गाच्या अडचणी जाणून घेतल्या. या बाबत संबंधित विभाग आणि मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून समस्या मार्गी लावल्या. कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाचा फरक मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी नुकताच विशेष समारंभ आयोजित करून आमदार संजय केळकर यांचा हृदय सत्कार केला.
तसेच श्री केळकर यांना व्हिडिओ कॉलद्वारे कर्मचाऱ्यांनी संपर्क साधून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत 7व्या वेतनाचा फरक मिळवून दिल्याबद्दल आभारही मानले. यावेळी कामगार नेते सुधाकर शिंदे, संतोष लटपटे, वनिता हंडे, निलिमा तांबट, शैला नाईक, सिस्टर धुरी सिस्टर, अजित मोरे आदी कर्मचारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते. दुचाकी नाही, आता चारचाकी खरेदीचा ओघ वाढला. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला ठाणेकरांनी चारचाकी वाहने 337, दुचाकी 40, रिक्षा 48, मोटार कॅब 50 तसेच रुग्णवाहिका, कॅश वाहन, बस, मालवाहू टेम्पो, क्रेन्स अशा एकूण 644 वाहनांची नोंद ठाणे परिवहन कार्यालय येथे करण्यात आली असल्याची माहिती परिवहन अधिकारी हेमांगी पाटील यांनी जनादेशला दिली. परंतु दुचाकी खरेदीमध्ये गेल्या वर्षी 555 नोंद तर 192 चारचाकी मोटर कारची होती, तर यावर्षी दुचाकी नोंदणी संख्या केवळ 40 तर चारचाकी मोटर कार संख्या 337 इतकी आहे. मात्र एकूणच वाहन खरेदी संख्या नोंद पाहता गेल्या वर्षीपेक्षा 106 नोंद कमी असल्याचे आकडेवारीनुसार दिसून येते. तर यावर्षी बँकांची कॅश वाहून नेण्यासाठी एकूण 29 कॅश वाहने खरेदी केली आहेत. पंचांगानुसार अक्षय तृतीया, दिवाळी पाडवा आणि गुढीपाडवा या 3 सणांच्या मुहूर्तावर घर खरेदी, इलेक्ट्रॉनिक वस्तूबरोबर वाहन खरेदी करण्यासाठी ठाणेकरांमध्ये उत्साह असतो. परंतु मागील वर्षाच्या तुलनेत यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चुरस निर्माण होणार आहे. चारचाकी खरेदीचा ओघ वाढला. पूर्वसंध्येला म्हणजे 28 ते 29 मार्च या 2 दिवसांच्या कालावधीत एकूण 644 वाहनांची नोंद आहे. तर 2024मध्ये 9 एप्रिल रोजी गुढीपाडवा होता. त्या अनुषंगाने गेल्या वर्षी एकूण वाहन खरेदी नोंदणी संख्या ही 750 एवढी होती. दरम्यान सणापूर्वी वाहन नोंदणीत वाढ होत असते. मात्र यावर्षी ठाणेकरांनी वाहन